करणारं नेतृत्व. मला आपल्याला विनंती आहे, एक फक्त विषय माझ्याकडनं राहून गेला. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम सुद्धा आपल्याच काळात त्या ठिकाणी बदलायचं काम झालेलं आहे. दुसरा विषय मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचा आहे की मांजरा आणि तेरणा नदी ह्या दोन नद्या जर तुम्ही बघितल्या तर धनेगाव धरणाच्या पुढं सगळे बॅरेजेस आहेत. बॅरेजेस म्हणजे किती? जेवढं धनेगाव धरणात पाणी साठतंय त्याच्या 60% पाणी पुढच्या सगळ्याच्या बॅरेजेस साठतंय. आणि आपल्या जिल्ह्यात बघा तुम्ही सगळे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि त्याच्यात पाणी किती साठतंय ती तुमच्या नजरेनंच तुम्ही बघितलेलं आहे का नाही? त्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करायचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात कैलासदादांनी त्या ठिकाणी केला. त्याचे सगळे सर्वे झाले. मी आपल्याला वचन देतो की ज्या पद्धतीनं लातूर जिल्हा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झालाय त्याच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा तुमच्या मांजरा नदीवर असतील, तेरणा नदीवर असतील, तिथं कुठल्याही शेतकऱ्याची जमीन आगाव घ्यायची गरज पडत नाही. नदीचं जी पात्र आहे तीच उपयोगात आणून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. आणि आपल्याला वचन देतो की हे काम महाविकास आघाडीचं सरकार झाल्याच्या नंतर सगळ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर त्या ठिकाणी बॅरेजेस मध्ये करायचं काम आपण करू, जेणेकरून शेतकऱ्याला जर पाणी मिळालं. लाईटीचा विषय तुम्हाला माहिती आहे, RDSS नावाची योजना त्या ठिकाणी आपण अंमलबजावणी करतोय. फक्त कंत्राटदाराकडून पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या कामाच्या वर्क ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी देणं बाकी आहेत. ती कामं सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आलेल्या चालू होतील. ऍडिशनल सबस्टेशन होतील, पॉवर ट्रान्सफॉर्मर होतील आणि मला वाटतंय शेतकऱ्याला पाणी आणि वीज उपलब्ध करून दिला आणि त्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर योग्य अशा पद्धतीचा भाव दिला तर मला वाटतंय कुठलाही शेतकरी शेतकऱ्याच्या सरकारच्या दारात जाऊन कुठल्याही प्रकारची भीक मागायचं काम करणार नाही. तुमचा एक विषय राहिला होता विम्याचा, माझ्या आता ध्यानात आलं. कोर्टानं निकाल दिला, कैलासदादांनी उपोषण केलं ऐन दिवाळीत. ती माणूस तुमच्यासाठी 7 दिवस ते 8 दिवस त्या ठिकाणी उपाशी राहिला होता आणि त्या उपोषणाचा परिणाम म्हणून जवळपास 284 कोटी रुपयाचा विमा तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला होता. पण विम्याच्या बाबतीत मला आपल्याला सांगायचंय, तुम्ही विमा रुपयात काढता का नाही? 1 रुपयात. पण कंपनीला किती मिळते माहिती आहे का? विचारलं का तुम्ही? 17,999 तुमच्या नावावर केंद्र सरकार 50% राज्य सरकार 50% तुमचा रुपया, असं 18,000 रुपये 1 हेक्टर सोयाबीनचं पीक संरक्षित करायला कुणाला मिळते? कंपनीला. 18,000 रुपये एका हेक्टरला. तुम्ही रुपया 1 हेक्टरचा काढला की कंपनीला 18,000 रुपये. आणि कंपनी कोणची? रिलायन्स डिजिटल, भारती एक्सा, बजाज अलायन्स, सगळी प्रायव्हेट कंपन्या. म्हणजे 1 रुपया टाकला की 17,999 त्यांना. कुणाच्या नावावर? शेतकऱ्याच्या नावावर. मला तुम्ही आठवून सांगा की 18,000 रुपये हेक्टरी विमा किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा विमा कुठल्या सालात, ती बी सरसगट बर का, एक सुद्धा शेतकरी वगळला नाही, असं कुठल्या सालात मिळाला होता का? कधीच मिळालेलं नाही. आपण त्याच्या 18,000 रुपये आपल्या खिशातलं काढून त्याला द्यायचं आणि त्याच्याकडे भिकाऱ्याने मागायचं 5,000 दे, 10,000 दे. हाय का नाही? मी सरकारला काय विनंती करतो मामा, 18,000 रुपये 1 हेक्टरला कंपनीच्या मड्यावर घालायपेक्षा 18,000 रुपये जर 1 हेक्टरला शेतकऱ्यालाच दिले तर तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचाल का नाही? काय हरकत आहे? शेतकऱ्याला दिले तर शेतकरी म्हणाल तर ना, कंपनीचा फायदा कशाला करता 20-20 हजार 40-40 हजार कोटीचा का करते? का तर उद्या इलेक्ट्रोल बाँड कुणाकडून मिळते? तुम्ही द्याचाल का शेतकरी? मग पुन्हा हे निवडणूक लागल्यावर 25 लाख रुपये कुठून वाटायचे? ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं या सगळ्या बाबीचा सद्बुद्धीनं विचार करावा. आणि ज्या पद्धतीनं आंदोलनाचा अवमान करणारी मंडळी एका बाजूला आहेत, आंदोलनाचा सन्मान करणारी मंडळी एका बाजूला आहे, आणि ही लढाई निस्ती बांधवानो नुसती एक विधानसभेचा आमदार किंवा सरकार बनवणे इतकी मर्यादित नाही. ही धर्म विरुद्ध अधर्म आहे. ही लोकशाही वाचवणाऱ्याच्या विरुद्ध लोकशाही बुडवणारी आहे. ही स्वार्थाच्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांचं कल्याण. मला वाटतंय ह्या पद्धतीची निवडणूक आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह आहे मशाल, क्रमांक 2 ला बटन आहे. मला वाटतं ज्या पद्धतीनं लोकसभेला तुम्ही ह्या मतदारसंघातनं 60,000पेक्षा अधिकच्या मताचं मताधिक्य मला दिलं, त्याच्यापेक्षा किमान 1 तरी मत आगाव टाकायचं काम या विधानसभेच्या निवडणुकीत मशालीच्या पुढचं बटन दाबून कैलासदादांना सुद्धा त्या ठिकाणी
विधिमंडळात पाठवायचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.